काय करावं बाई, कुठं गेलं हे चादड काय माहिती. हा, दिलं घरच्यानी डंगर गळ्यात घालून. माझं वय काय त्याचं वय काय, तरी मी नाही म्हणत होते. मा बापाला आहे ना भाड खायला लागती, मी तर म्हणते लेकीची भाड खातो म्हणून मला ना असा नवरा दिलाय करू. यानं भरले त्याच्या तोंडात पैसे. हा, याचं काही उठतही नाही ना त्याच्यात बी, सारखं मुक्क गच पडेल. त्याच्याजवळ झोपावं बी ना तर ते तिकडं थोबड करून झोपत. काय करू बाई, हा तर डोकंच काम करेना. त्याच्या पायी मा इच्छा मारायचं काम आलं ना. हा, मला काय आहे का नाही, आता काय करावा. कुठं गेलं काय भया, ते तिकडं काय चाललंय. हाच घरी कोणी नाही, चांगला मोका आहे तर चोका मारून घ्यायचा. चादड्याला तेवढे समजत नाही. हा, खुशाल तिकडं जाऊ राहिलं ते काय आपल्या ठकीच्या घराकडं. ओ इकडे या ना, तिकडे काय चाललंय तुम्ही. तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही. इकडे उभे राहा, मला काल वडी ती अशी उभी राहा ना, इकडं गचपडी घ्या ना. हा. हा, मी काय म्हणते, काय म्हणते हा, रात्रीचं झोपल्यावर हा. तुम्ही दुसऱ्या आथरुणावर काय कल्टी मारी द्या. ती गोदडी काय शेजारी आथरून ठेवी द्या अरे. तुमची झक मारायला. गंज मी हा? नवीन कवळी पोर केली म्हातारपणी. हा गंज मला सोन्यासारखी दिली. हा, मग पण मग तुमचं तरी- कुठं दुखत कुठं तुमचं अरे पण ते मला होतच नाही ना रे. होत नाही. हम्म. मग लग्न कायला केलं तुम्ही, झक मारायला गेलो का. आवनीच आडूसा म्हणून बुजगान म्हणून केलंय. मग तिकडे दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी करायची होती. अरे. चला घरात आता, चला घरात लवकर. नको 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 चला ना, नको नको चला म्हणले मी. नको 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 नाही नाही, चला तुम्ही. नको अहो चला ना नको नको. भया, मला नाही माहित तुम्ही आलेच पाहिजे का? अरे आला येतो. ऐका ना, चला ना. हो अरे मला मूडच नाही रे. तुम्हाला नाही मूड. अरे बायको मला मूड नाही. हा, मूड नाही मला. अहो पण माझ्या मूडचं काय करायचं मग मी. काय करायचं म्हणजे हा, मग बायको काल केली मी. झक मारायला गेली तो बायको. मी जातो आता. ए बाबा कुठं चालला. जातो जातो जातो. हा, आता का बाई मूड नाही. अहो पण मी काय करू, माझ्या मूडचा आता मला तर राहावं ना बाई. आता 2 हप्ते झाले तर आता माझ्याकडून काय राहावलं जात नाही. मी पाहिन त्यावर पाहिन, नाही तर सरळ मायराचा रस्ता धरीन. आता कायला झक मारायला, त्या मायराला कायला जाऊ, त्या बापाचं थोबाड पाहायला. माझं म्हणणं आहे इकडून इकडंच कुठं तरी निघून जावं, कोणा माग तरी. कमीत कमी तो बाबा जीवाला तर सुख शांती देईन. बया काय सकार बस राम 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 राम. काय करतो काय नाही बसले बा. माझ्या आता- बायकोचं मा झालं भांडण. माझे आता काय नावताना बायको केली जाणार कार्यक्रम अरे चालला नवतरणी तर केली पण सहा मला वागा. मूड नाही ना दादा. मग मुंड म्हणजे मला मूडच येणार. काय का झालं बरं काय झाली भानगड कोणाला. बायको गंज ओढी ती मला घरामध्ये दररोज. तुला बायको उडीची हा, तरी तुला मुंड नाही. मला मूडच येईना. काय भानगड? पहिल्यापासून आहे का आता झाले अरे आता झालं ही केल्यापासून रे. बायको वारली मग ही मागून कवळी पोर केली. त्याला काय म्हणजे नंतर बेतर तर नाही झाली. आता काय सांगता बाबा, निशी वरासारखी आळीच करून आणली. काय कामाची काय कामाची म्हणजे येर मस्त पाणी ताण वर लागली पण ते पाणी अहो, ताण पिता लागली पण ते मला ते येता येई ना. हेच वय ना हो. काय झालं असं तर तू हात्या घेतली हात्या लक्ष्मीचे रे पण तू काय विलाच असं तर कर ना दादा. गेलाच काय हं? त्याच्या आईला तुम्ही ना इतके हा. बिनडोक माणसानं काहीतरी उद्योग करावं काहीतरी विचारावं कोणाला. तुला असं फाना करशील ना हा साड्यावानी ताट वशील तू ताट असं डुलकी हायची मग दे ना. खर्च आहे त्याला फुकट नाही. अरे खर्च घे बाबा पण मावाला नीट कर. का बाई 50 रुपयाला एक गोळी असू दे. बायकोला एक गोळी द्यायची तो एक गोळी घ्यायची. बरं. तुला सांगतो हा तुला पाणी टाकलं तरी गार होणार नाही. पाणी टाकलं तरी गार होणारच नाही. असंच झालं पाहिजे. हं? नागोपा डुलायला लागला पाहिजे. सकाळच्या पारी ना हा. हागाच्या टायमाला तुला हात टेकून उठायला लागेल ना असा पावरच्या गोळीमध्ये. हायला, मग तर लय बेकार आहे रे. कमीच होणार नाही. असंच राहणार ती या, खाली होणारच नाही. मग तर असंच आता पाहिजे. होतच नाही असं. नाही नाही. काहीच नाही. अरे ती बळत वडी ती बाबा. त्यानं फार मान टाकली का फार मान म्हणजे बा जुळजुळा झाला. काही हाताना ओढून ताडून काही वडू नाही वय ना काहीच वय ना. जाम पडलं जाम पडलं. अहो मी एक तर म्हातारा माणूस. म्हातारा माणूस तुम्ही सांगा का? म्हाताऱ्याने 80-90 वर्ष पोतर तरी राहते माझं. माणूस मात्र झाला पण मन मात्र नाही. ते अहो तो खेळ मनाचा आहे मनाचा आहे. नाही नाही आता मी हौसानं केली का नाही बायको. हा. हा हौसानं पाखरू आणले हम्म. पण त्या पाखराचं मनच त्याला दानच भेटायला खायला. हा
त्याला खाद्य नसलं त्या पाखराचा काय विषय? मानावर काढतो काय? ही गोळी न लाली हा हिला लांब कोळी तुझ्या बायकोला दे हा आणि ही गोल आहे ना हा ही तो खाय बर बर मला सांगतो हं. तू आहे ना तू आणि एखादा टाळजवळ ठेव घाम पुसायला हटू शकत नाही तू वेळात भाऊ. यायला तो मरेपर्यंत नाव जरी विसरलो शिरपतराव यायला मग बोला म्हणून बायको खरं- सुद्धा मान्या काय- आईला म्हातारा आहे पण म्हाताऱ्याला भरलाय चळ आता नाही, आणि ओरडा- ठेम ठेम गळ आता काय सांगायचे ओरडायला लागली इकडं. बघा हा. मग तुम्हाला जेव्हा तुझा माझा जुळा जुळा. पाणी छम छम गळ म्हाताऱ्याला मारलाय चढ हा घे चांगली तुमसून आज जाऊ का मग हा जाय जाय म्हणजे चांगला कार्यक्रम जात नाही की माझ्या बाला मागून कस काय होत हो बायको होय काय आहे? इकडे काय याचा मुर्दा बसवला, याचा काय झाला, याला काय रोग आला आता? काय झालं? रोग नाही आला मला, काही नाही आला. मी आता एक प्रयोग केलाय. कायचा? तिकडच आग लागू दे तो प्रयोग. अरे तू ऐक मावला एवढ्या. काय? अरे मी एक प्रयोग केला मस्तपैकी. दोघांना 2 गोळ्या घ्या आणले. कायच्या मारायच्या का? देऊन टाक एकदा. अहो मारायचे नाही, आपल्याला पावर आला पाहिजे ना. मला येते का पावर? मला येते का पावर? मग मला काय गोळीची गरज आहे? तुम्हाला गरज आहे गोळीची? अहो तुला असली म्हणजे मग मला येईन ना पावर. मी एक घेतो तू एक घे. मग दोघाला आणल्या गोळ्या? हा दोघांना आणले. थांबा बरं, मग मी पाण्याची बाटली देते तुम्हाला. हा दे. पटकन गिळा पटकन. हा हा गिळा पटकन. अरे मी म्हातारपणी केली की नाही बायको? केली बरं का? उपकार केले बाबा, तू आवर ना पटकन. मला अरे दम निघाला ना बाबा इकडं. कवळी पोर मी काकडी आणली, तुला मी गोळी आणली बाई. आणि ती गोळी आण इकडं. हा. आणि तू पहिले गिळ गोळी. मी घेतो. तुला करंट आलं पाहिजे. मा काय नाही, तू असं लुळय. तू घे आधी, तू घे आधी. मला काय नाही, मला पावर यायलाच आहे. मला तू काय बाय लग्न झाल्यापासून पावर येईल मला. मी लबाडी करीत नाही. या बाई मला हा आणि मग तुला तू आणि. गिळ पहिले. तू एकदा घे, मी घेते. तू घेत कर मग पाय पावर. याचा मुर्दा मग पशी. मग तू येईल माहित असती. मग पाय म्हणजे कस काय म्हाताऱ्याला आला पावर. नाही जर मला पुढे घातल्याशिवाय ना तू मारायचंच नाही. 16 वर्षाच्या पोरावानी जर नाही तर तरी आली तर मग बोल म्हाताऱ्याला. हा वर ढगाला लागली कळ म्हाताऱ्याला भरलाय चढ. आवर पटकन बाबा आवर. यायला खरंच गोळी बर. उठलं का? उठलं बघ जरा दमानं उठन का झालं लगेच उठत का? किती टाइम तूप लागू? काढल्याला लगेच रूप मागती तू. उठलं का नाही? अरे बाई अरे बायको अरे काय गोळीचा पॉवर आहे. काय हे? तुला लयच आला काय तू पॉवर महापस. हा चला ना घेऊ ना करून. अरे करून घेऊ पण जरा दमानं तर घेशील का नाही? किती दमाने घ्यायचं आता? अरे जरा दम धर बाई मला बायको. मला दम निघाला. अरे दम नाही निघाणार पण पाहू आता शिकतो गोळी घेतली जरा दमादमानच ते चाललं. नाही ना, चला ना करू ना. चला ना. चला पण असं आहे. ओ बाई हे तर झोपलं बाई. आता ग म्हणे मी लय पावर आणलं ना, आता पायन मा पावर 16 वर्षाचं पोरण. आता ग बाई हे तर वरटिरे करून पडले. हा पाठवाक्याला ताण झाला बाई. काय करावा? हा शिरपत भाऊजी तुम्ही या ना मध्ये या. कस काय येणं केलं तुम्ही आज? कस काय आलेत? आलो जोडदार फिरत फिरत. बसा ना, कडी लावत आहे ना. लय वार येत, लय थंडी वाजू राहिली. हा सारखं बाया हा का आपला काय बाई म्हणे 2 गोळ्या घेऊन आले होते ते. मला एक चारलीन स्वतः एक खाल्लीन. काय झोपले आता. काय सांगावं तुम्हाला आता मा दुखणं. झाला कार्यक्रम झाला. तुम्हाला कस काय माहिती?
तुम्हाला कसं काय माहिती? तो परत ते परत झोपत मग कार्यक्रम करून झोपत. बाई कायचा कार्यक्रम आणि कायचं काय, तो कार्यक्रम राहिला बाजूला, दुसरंच त्याचं पांगापांगी होती. रात्रीचं झोपलं ग तिकडे थोबाड करून झोपत ते. हा जसं लग्न झालं तसंच आहे, वासावर ठेवले नुसतं. तो मला काय म्हणा, काय बायकोला बारीक केली पण माझं ना काहीच व्हाय ना म्हणा. मग त्याला बोलले ती पावर तुम्ही दिली होती का गोळी? आलता का पावर त्याला? पावर का? आव त्याचा असाही होत नाही ना असाही होत नाही. अरे रे 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 रे. हा त्याचं झोपतही नाही उठतही नाही, ते पडलं उताना तडक होऊन ती गोळी खाल्ली. तो कस काय होतो? भाऊजी मी एक खरं बोलू का आता तुम्हाला? आता तुम्ही जवळचे म्हणून मी तुमच्या जवळ मन मोकळं करीते, नाही तर मी कोणाला सांगितलं नसतं. मला आहे ना इतका मूड येतो मला सहनच होत नाही. आता मला कोणीतरी भूक भागवली पाहिजे. ठीक आहे मी दम मारीन, पण याचं काय? ती दम काढीन ना. हा नाही तो वेगळं दुखणं मा वेगळं दुखणं. ठीक आहे मी मनाला समजावीन बाई गपरा जाऊ दे, आपल्या नवऱ्यालाच गळू व्हायले, पण मग खालचीला काय सांगायचं? नाही ती कशी दम काढीन? मग तसं माही गमत झाली. काय झालं? जशी माय बायको गेल्यापासून आहे ना मला इतका मोडे पण मला ते भेटणंच असं वाटतंय ना. एखादी बाई जर भेटली ना तड 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 उडून गेलो का तर मग पण असं मला एखादं सामानच भेटलं. सामान जर भेटलं ना तुला सांगतो वहिनी, त्याच्या तोंड वाटत फेस पाडीन मी. भाऊजी हा बाई मी म्हातारा आहे, माझं मत थांबन, तो थांबन का? नाही तुमचा बाबूराव सारखा उड्या मारित असं. सारखा झोपा 3 गोदाड्या फाडल्या बाबूराव. मी नाही दुखी, तो लय दुखी, खूप दुखी. असा बाबूराव दुखी. पाहतो डोकून पाहतो काय आहे का काय, वाकू पाहत असं. परत पडून घेतो. परत तास 8 तास झाला का? भाऊजी मी काय म्हणते ते जाऊ द्या, आता बोलण्यात वेळ वाया नाही घालवायचं जास्त. हा बा तुम्हाला बी अडचणच आहे मला अडचणच आहे. हा तुमचंही होत नाही, माझं दम काढीत नाही. हा नाही तू काढती ती दम काढीत नाही. हा तर मग मी काय म्हणते, तुमच्या बाबूरावला म्हणजे थंड वारं भेटेन एकदम. बाबूरावला हा त्याला जंगल दाखवायचं. जंगल की मंगल तो दाखवायचं. जरा जंगलात फिरून ये आणि मावाले पण आता इयर कोरडी पडेल, तिचं तिला पाणी भेटन. हा मग घ्यायचं करून. लय मला जातं बोलायचं. मग मी काय म्हणते, आता नाही कळले का आता लय झाले. ऐका ना आथरून टाकू ना खाली. आता तर बसले ना. आता इड येऊ ताण तडक पडेल. बिगर आथुराचं करीन, बिगर आथुराचं करीन. नको बाई, माझे कपडे घाण होतील बाई. नवी साडी घेईल काल. आहे ना सगळं तू बस. माय मी आथरून घेतो, सगळं टाकतो, सगळे पुढं पुढून माय मी करतो. आवरा पटकन बसा ना तुम्ही. मला आहे ना खरं शिरपत्र मला तर लयच भारी वाटत. मला खरंच लय भारी वाटतंय. मला काय थोडं बरं वाटतंय. बस ना शिरपत्र. तर नाही सोडणार तुला नाही ना आज एवढं नाही सोडणार. असं काय करताय तुम्ही? कसं वाटलं आता शिकमा आत्म्याची शांती झाली बाई. तू आत्मा जाऊ दे. किती दिवसांना मा बापरावला ती भेटले. मला तर खरंच लय भारी वाटलं. आता परत कधी? आता आहे ना मी तुम्हाला सांगते, ते चादडं नसलं ना तर चालन. मी फक्त त्याच्या नावाखाली आणि तुमच्यावर राहीन. मी तुला काय केलं तर 3 पोर काढतो, सोडणार नाही आता. हा जाऊ दे, ते बरं आहे नावाला नवरा म्हणून. पोरं जरी तुमचे असले ना तर मी म्हणून तुम्हाला काय म्हणले, तुम्ही म्हणे ते काही लावायची गरज आहे का? मला काय गरज आहे पाकिट बिकिट लावायची? पाकिट मग मला पोरं कशी होती? मी काय म्हणतो, पोरला ठेवतो नाव पट्ट्याचं करायचं. काय 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 म्हणलं मी? खरं शिरपतराव तुम्ही ना पठ्ठा मानून गेले मी तुम्हाला. हा अशा दिवसात या पण बाई मा कमराला कळ लागली, पण तुमच्या लागा ना. मी म्हणते ना तोंड वाटत तरी आता लय दिवसाचा उपास होता. 2-4 दिवस जर उपास सोडला मग ना अर्धा तास तुला सोडणारच नाही. हा ना बरं मी काय म्हणते, ठेकी म्हणजे ठेकी हा असं लय दिवसांना मला भेटलं आणि ठेकीचं माझा लपडं झालं.
मग ते 3 पोरं कोणचे ठेकीला तुमचे जाऊ एक दिवस रानात गाठ झाली ठेकीची माई ठेकीला लय हौस आली अशी जावा रानात धरली पाठला कातड नव्हतं राहिलं की पाठला लाल झालं हा हालून 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 घसून घसून मला होती बाबा शिरपतराव तू कामले अवघड पाठ लाल झाली तू डायरेक्ट तेव्हापासून ते रानात नाव घेत नाही मग ते नको नको तुमच्या नादी लागून अवघड आहे हो दे पण ए बाई आता नाही ग बाई बस झाली माय पार जिरलीच आता फाटली ना माय पार फाटले मग आपण टाच बरोबर हातायचं नाही नको बाई आता हं? आता नकोच हं? संध्याकाळी करू तू आता तर फारच मांडी घालताय ना का आग मारू राहिली आता हा आग हो राहिली निश्चिती झाली ना पण तिची ती म्हणजे डायरेक्ट इथं आनंद भेटला इड त्याची नीती झाली दुईची नीती झाली एकदम हम्म दुईची नीती झाली फोन मग आता काय नाराज काहीच नाही संध्याकाळी या मग पण मी काय म्हणतो, हं. आता परत कधी येऊ? संध्याकाळी हं? संध्याकाळी निश्चित ना आता मी काय म्हणते तो उठन तो बा परत आपले करायचे वांदे होतील जातो मी ते काय त्याच्यानं होतं नाही काहीच हम्म. संध्याकाळी ना मस्त पातीला भर दूध तापून ठेवते मी तुमच्यासाठी हा गोळी एक गोळी काय तुम्हाला गोळी लागते नाही ना तुला मला हा मला आणा बाई गोळी नाही तर मी दमच खाणार नाही लय बेकार आहे तुमचा बाबूराव लय बाबू कस काय बाबर आपलं एकदा जर मध्ये गेला तर लवकर बाहेर येत नाही गाम पुढतो का नाही घाम तुम्ही हा का घामच काढला या आता नाही तर लगेच दुसऱ्याला लटकशन तुम्ही उठा मध्ये पकडतो. नाही जाऊ का जा आलो परत हम्म. जा लवकर बाई जाऊ दे बाई आत्म्याची शांती झाली कुठं काय ना खायला भेटलं ना पोट भरलं म्हणजे बास उठलं का बाबा बाबा लय गोळीचा लय पावर होता बाबा यायला ओढताना फार आळस आला बा मला हा ना बायको कस काय झालं लय मस्त झालं हं? बाई. आवडलं का तुला असं अरे गोळीचा इतका पावर होता हं. काय सांगू तुला मी काय म्हणते हं, ती गोळी ना बाई हं, अशी भारी आहे ना हं, का तुम्ही काय करा माहितीये का हं. ती गोळी ना संग खिशातच राहून देत जा नाही तर घेऊन नाही या नाही जा. आपण आता दररोज आणि जाऊ दररोज आणायची हा मग तुला पावर येईन आणि मला येईन हा मी तर सांगते असं- मला तर ते समजले नाही भाऊ काय झालं आणि काय नाही ते काय माहितीये का हं? तुमचा आहे ना सगळा जीव त्याच्यात आला होता म्हणून त्याच्यामुळे हा. समजलं नाही का तुम्ही पडले होते तसेच हं. पण ते उभं राहिलं होत तो बरोबर धरून ते केलं बुवा. हा मला सुधच नाही हा तुम्हाला सुधच नाही कसं झालं आणि काय झालं हा. बाय 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 मी आता काय सांगू तुम्हाला आता मी आवडीनं केली माई हाऊस पुरी करतो जाऊन दे आता मी म्हातारा आहे म्हणून हम्म. पण मावाली आशा आहे पुरी कर अरे गादी कशी काय इकडे आली तुम्ही उड्या का मारू राहिले गादी का कशी काय गेली ती तिकडं ते गादीवर आहे ना हा. ते काय झालं आधी पलंगावर करीत होतो पण पलंगलेच खटखट खटखट वाजायला लागला हा मग खाली आम्ही गादी टाकली मग गादीवर केलं मग परत तुम्हाला उचलून वर टाकलं मी एवढी हुशारीनं वागत त्या गोळीनं मला ताकद आली होती ना मस्त ताकद आली पण मला एवढं उचलला म्हातारा माणूस परत वर उचलला म्हणजे तुम्ही काय काय स्वतःला म्हातारे म्हातारे करीत द्या का माहिती जाऊ द्या तुम्ही आता आराम करत थकेले असाल तुम्ही बी थकले ना मग लय थकलो अड्या घ्या झोपून मग त्या गोळी मला इतका संध्याकाळी परत गोळी घेऊन या फक्त बरं बरं आणतो हा मी आवरीते त्यावर आवर, आंघोळ आवर. करते परत आता आवर आता तो चालून दे तमाशा बरं झालं बाबा भारी काम केलं यायला आपली हाऊस झाली वरनं तरुण बायको केली म्हातारपणी काय का पण झालं आपल्याला बरं झालं यायला त्या शिरपतरावनं गोळ्या दिल्या त्या पण लय भारी काम केलं भाऊ हां मला मस्त झोपून ठेवलं हां बायको मोठी हुशार पण वर खाट वाजत होतं खाली टाकलं यायला मला काहीच समजलं नाही हं यायला बायको लय डोके वाजवा लाड देव झाले सावकार त्याला कुठं उपास सोडा भेटणार सावकार रोज 4 ठिकाणी उपास सोडणार माणूस आहे काय आपलं होतं वेळ पडलाय बघू आता एक काम करतो
आज नवीन आयटम हा कविता. कविताला फोन करतो. कविताचं आज उद्घाटन करतो जेव्हा तसं तेव्हा. तसं ते मी आणलंय सगळं सामान. हॅलो, हा कोण कविता बोलते काय? काय म्हण तुला पैसे अडचण लागली म्हणा. तुया करता काय पण आहे का? तू कुठे आहे? अगं मी तुमच्या मळ्यात बोलतोय, मळ्यातूनच बोलतोय. सावकार श्रीपतराव आंब्या खालून हात पाय दो का दे. अगं सगळ्या आजारावरचे उपचार आपल्याकडे आहे. सावकार कशाला झाला म्हणजे तो का होणार नाही होत. येत खरी. कशाला म्हणतात? अगं तुला एनर्जीचं औषध आहे आपल्याकडं. एनर्जीचं औषध? बाया तुला तुम्ही जर आणलं का काय? एनर्जी जर घेतली ना, तुला इतकी एनर्जी येईन हा तर तुझ्या आयुष्यात अशी एवढी एनर्जी आली नाही, अशी एनर्जी येईन तुला. बाया पण मी मरणार बिरणार तर नाही ना बाई अगं नाही तुम्ही. नाही 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 मरायचं नाही ते एनर्जीचं. मला लय भ्या वाटते बाई. मी आजपर्यंत कधी ना हा बाई इंजेक्शन घेतले असते खापाखप, पण मी अजून औषध घेईल नाही बर का. ते खापा तू घेतली त्याच्यामुळे तुला ना तुला आवश्यकता आला. ते खापा बंद करून टाक. एनर्जी घे. मी गेले का त्या डॉक्टर कडे तो उठून सुटून मागूनच देतो पार सुजून ठेवलंय. हा ना, आता त्याला मारायचे आहे त्याला कोणी जेव्हा ते कळत नाही ना, हा ना, ती आडमगत असेल. पण तुमच्या औषधाने फरक पडेल ना मला. 100% म्हणा. बाई 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 येते मग लवकर ये. आई गं. चांगल्या कामाला वेळ कशाला लवकर ये. हा हा ठेव फोनच्या नको मागा लागू, लवकर ये. आता कट करू दे ना मग येते ना मी. ये आंब्या खाली ये. तुला 10 मिनिटामध्ये असं फ्रेश करतो, फ्रेश. बाई सावकाराने तरी चांगलं औषध दिलं ना फरक पडन. उठते सुटते सारखी तिकडे जाते त्या डॉक्टराचा मुर्दा बसवला त्याचा. अयो अयो उठता येईना ग बाई. काय करू? चालायला सुद्धा दम नाही राहिला. कशी चालू मी आता? बाई बाई माझं तर लय अंग दुखू राहिलं. अख्खी एनर्जी गेली. आणि माझा नवरा त्याला माहिती काही पडेलच नाही. सकाळी सकाळी मला टमाट्याच्या वावरात पाठवलं त्यानं. बिचारा सावकार, त्याला तरी काळजी वाटली मावेली, त्याने फोन करून बोलून घेतलं. चल बाई आता जाते मी. काय आहे ना गड्या अजून कविता कुठं आठवलं? आई ग बाबू. नमस्कार सावकार. नमस्कार. का ग एवढं काय दुखत? काय सांगू बाई, अख्खी कमरात वाकडी झाले. रात्रीला आत आपली काय? अहो आप द्यायचं नाही. काय झालं काय नो अक्क हेच गळून गेला अंग. इकडे जास्त इकडे उभे राह. पण तू नवरा घरी नाही? हा ते गेलेत ना, सकाळी सकाळी गेले. ते कोणाचे काढायचे होते काय माहिती. रात्री आज पण गेले का? हा रात्री आता बोलले रात्री तर बाबा कायचा झोपून देतो बाई. सारखा उठत सुटत. ऐ माताट करून दे, ऐ माताट करून दे. काय आता मग तू करते का ताट? दिलं बाई, दोनदा करून दिलं. दारू डुशीतो आणि बसवतो. हा का? त्याच्यामुळं ते दारूच्या नादात आहे ना, बस खाली बस. त्याच्यामुळे दारूच्या नादात आहे ना, त्याचा कार्यक्रम लवकर होत नसतो. नसता केला तर बरं झालं असतं. पस्तावाला बसा ना खाली. मला उभं राहिलं ना जीवच नाही राहिला. नाही पडतो तुला खुश करतो का नाही करीत? कायच काय बाई आता काय सांगावं तुम्हाला. काय आता नाही लय आज पितो का थोडा आज पितो? आता कसं आहे माहितीये का, दात आहे आपले वट आहे आपले. सांगावं बोलावून कुठे जगाला ते याच्या कौतिक करताय दाखवावं. ना बघा, लग्न करायच्या आधी तिची रेशन घ्यायला लागत होती. मग आधी चेक करून पाहिजे होतं, त्याला दाबून पाहिजे होतं का? साईज कशी काय कशी म्हणजे तुला नाही झाला त्रास ना. आता हा अचानक ते बरं जाऊ दे. वजन लई त्याचं वजन नाही का ते टोलवतच नाही. नाही का? काय करत पाहिलं ना, लग्न झाले तेव्हा अशी होते, आता नाही अशी काडीवाणी झाली. नाही कमराचा युग आता तुझ्या कमराचा. आणि उठत सुटत तिकडे नेतो मला शिन्नरला सुंदर का टोचायला मागून इंजेक्शन मागून टोचून तुझ्या बसताय ना खाली. आणि ते नाही. सुजलंय. नाही मला कळालं कटवाची जागा नाही, पण तो बलदाटी टोचत असेल त्याच्यामुळे ना मग ती जखम होती जखम. पण मी म्हणते दुसरीकडे कुठं टोचावा. हा ना टोचाची जागा होत तो टोचाची. काही पित का? मग तुम्हाला सांगते काय मी, पियाच्या नादा तो दुसरीकडे टोचू लागला. रात्रीच्या 2-2 आणि ते मी स्वतःने टोचत, स्वतःकडून होत नाही. त्याला म्हणलं
तुम्ही घरच्या घरी टोचा म्हणलं तो म्हणतो नाही नाही मला जमत नाही मला बेव वाटत दुसऱ्याकडे नेतो डॉक्टरकडे. दुसऱ्या कोण टोचू देतो का? हा हा मग काय जाम होणार नाही, काय जाम होणार नाही. मग अरे अरे लयच अवघड काम झालं. जा बाय तुझ्या नवऱ्याने जर तुला थकवलं असं बाहेरच्या लोकांनी थकवलं असं कोणी थकू. याच्यातलं जर औषध पिलं तुला सांगतो ही जवळजवळ 1750 रुपयाची बॉटल आहे. 1750. 1700 मी अजून माझ स्वप्नात बी पाहिलं नाही एवढे 1750. ये ना तुला सांगतो एक जर उचल घेतलं एक तर मी 17 बाया थकावलं होतं. बया इतकी एनर्जी आहे त्याच्या अंगी. हा आणि तो जर पिलीस हा तुला सांगतो तू जर हे औषध जर पिली ना हा तुझा नवरा काय तुला आणखीन 7-8 जण आले हा. ते थकती पर तू थकणार नाही. हा ना पण शिरपतराव मी काय म्हणते ते म्हणजे औषध प्यायल्यावर बाई मला जर काही गोंगी बिंगी आली चक्कर बिक्कर आली आणि इकडेच वावरात पडली उतानी तडक तर काय करू मग. कविता हे फक्त तुझ्या करता देतोय, दुसऱ्या करता मी एक ठेम देऊ शकत नाही. एक एक ठेम असं मला महत्वाचं आहे. अनमोल ठेम, अनमोल ठेम. हा ना हो नाही पण खरंच शिरपतराव तुम्ही खरंच सावकार झाले ना तुम्ही अख्ख्या लोकांचा फायदा केला. नाही केलं ना खरं एवढे हिंदाळू नका ना ते 1700 रुपयाचं औषध उडालं बिडालं मग. मिक्स झालं बाई मिक्स. हा का या औषधाना हं. पोरं सुद्धा होतात, पोरं बंद सुद्धा होतात. एनर्जी ती मी काय म्हणते मला अजून एकही पोरग नाही मग माय बंद झालं मग काय करू. कसं हे औषध घे तुला टपकन पोर होणार. तुम्ही तर म्हणले बंद होते म्हणजे. 10 महिने सुद्धा उगून देणार नाही त्याच्या आधी तुला लगेच मांडव बसल. बापरे घे बिंदास. मला वाटलं तुम्ही घ्या काय. मी घे ना मी घे ना तू घे आधी तू घे मी घेतो. वाचले कसं तरी येतो बाई यात. आधी घाण नंतर होतंय पोटात छान मग होतो जीवाला आराम. हा का हो खूप भारी खूप भारी. पा बर का सावकार मी तुमच्या भरोशावर घेऊन राहिले बर का बिंदास. पण पा मला जर काही झालं तर बाई. हा अगं तुला काय झालं ते मी सांभाळीन. घे चाल. वास कसा आहे. घे 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 बिंदास घे. जर तुला चव जर लागली ना तर तू हे रोज घेणार दे. शिरपतराव ओ तुम्ही नका ना घेऊ पोरग होईल ना तुम्हाला. मला खूप झालेली. हं? आणि तुम्ही वाचल्या वाचल्या जर तुमचं पोरग सटकलं मग काय करा. मला नाही सटकायचं मावाला अटकत आहे. कसं वाटतंय गोड गोड वाटतंय अगदी छान वाटतंय. मस्त आहे मस्त. आधी घाण नंतर होता पोटात छान मग पडतो जेवायला आराम. बरं काय म्हणते लयच भारी आणलं तुम्ही. तुझी तब्येत काय म्हणते आता एनर्जी सांग ना. तब्येत असं आहे ना जसं जसं एक एक गोट घेऊ राहिले ना मी तसं तसं अंगामध्ये ना नुसते अशा मुंग्या येऊ राहिल्या मुंग्या. मग एनर्जी याला म्हणते एनर्जी. बस आता नंतर कसं वाटतं. मी काय म्हणते बरं झालं सावकारचा नाद करणं खोळा नाद खोळा. नाद तुम्ही ना मला खरंच ते औषध माझ्यासाठी आणून एवढी 1700 रुपयाचं मी तुमचे उपकार आहे ना उपकार कधीच विसरणार नाही. मला उपकार फेडून दिला पाहिजे लगेच. म्हणजे उपकाराचा अपकार ठेवायचा नाही. उपकाराचा अपकार ठेवायचा नाही. तुम्ही सांगा मला आज आहे ना सरपंच काय तुम्ही कोण आहे. सावकार हा सावकार आज आहे ना मी तुम्हाला तुम्ही जे म्हणशील ते करेन मी तुमच्यासाठी. तुम्ही टेन्शनच घेऊ नका डायरेक्ट. बस आपल्याला एवढं लागतं. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं ना मी तुमच्यासाठी त्याचे डब्बल करीन डब्बल. मी तुला टेबल करीन बस टेबल करीन. टिब्बल म्हणजे कसं राहतं ते मी डब्बल पाहिले मागून डबल पाहिले. आपल्याकडे टेबलचं सिस्टीम आहे टेबल. हा का चालन तुम्ही जे म्हणशाल ते करेन. पण खरंच तुमच्यासारखं आहे ना गावात माणूस आहे ना असं एक सुद्धा नाही शिरपतराव. कसं वाटतं तुम्ही लग गोंडस गोड गोड तुमच्यासारखा माणूसच नाही कोणी. तो काय त्याचं नाव तुक्या तुक्या नाही दे त्याला मी मेंगा 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 हा मेंगा आहे तो. त्याला म्हणलं मला दुखू राहिलं म्हणलं मला एखादी बाटली घेऊन ये म्हणलं. तो म्हणतो बाटली पैसे आण म्हणे पहिले. आता काय याला मी माय काढून देऊ का. बरोबर आहे. मग
नाही नाही ते कोणाला नाही दाखवायचं. बरं मी काय म्हणतो, बोला ना, चल ना घराकडे चाल ना. काय करायचं आपल्याला एनर्जी पाहिजे कोणची किती म्हणजे काय करणार? एनर्जी आपली एनर्जी. तुम्ही करणार का एनर्जी? मला तर कसं तर होतंय. तुला हाऊस आहे ना एनर्जीची? तुम्ही असं इतकं जवळ नका येऊ ना, मला थांबवतच नाही आता. मला कुठं जमलं का तर. मी काय म्हणते, काय म्हणतो? जायचं का बागात टमाट्याच्या? टमाट्याच्या बागात जायचं का? लोक पाहते घरी, चाल ना ग. कोणाच्या? माझ्या घरी नको, माझ्या घरी माझा सासरा असं. माझी बायको गेली बाहेर म्हणून घर मोकळाच आहे. सोनं तुमच्या घरी शून्य शून्य रात्र रात्र फिर माझी किती वाट पाहू वेड्या सुगंधा. इथं नको बाय, मग चला घरी. पण तुमच्या घरी कोणी येणार नाही ना. फाडून टाकेन ना का फाडून. मी तुमच्यासाठी इथून पुढं काही करीत जाईन, फक्त कोणाला माहिती होऊन द्यायचं नाही. मी तू मशीन तसं करेन. हो का? मी ना तुमच्यासाठी काही करीन. तुम्ही कधी बी मला तुमच्या वावरात बोलवा का आम्हाला, नाही मला कधी बी. तुमच्या कधी काढायचे असले ना, मी कधी काढायली. काढायला माय मी काढत होता तसा विषय नाही. तुम्ही आज सारखं गळ्यात हात काऊन टाकू राहिले? पण मी नाही. मला लय आवडत होतो. काय मला आवडत. काय बोलता तुम्ही? तुम्हाला मी आवडते? तुझा वावरत मा नवरा मला घाबरून पळतो. नाही, तुझ्या वावरत आहे ना 5 बाहेर वाजवणार सांगतो, पैसे मी भरतो बस. बरं जाऊ दे. आपले टमाटे कसे आहे ते सांगा पहिले. टमाटे अगं तूच भारी टमाटर किती भारी राहते. तुम्ही असं नका ना एवढं चिटकू, एवढं उघड्यावर ते बी. मग चल घरात. काय मला पाहिजे काय प्रेम कोणाचं? तुझं. कोणावरच? माझ्यावरच. मग कधी होत? लगेच करू. काय बोल राहिले तुम्ही? मी नाही जाणार कुठे, जाऊ दे. नवीन सुरुवात करायची कायची? प्रेमाची. नको बाई, का बरं? नको. त्या टकीने पाहिलं तर मग बारीक असा बुगा करू. कोणती टाकी? ती टकी मी नाही येत. नको. तिच्या चाकू तुम्ही असा हात काढा सावकार तुम्ही, मला नाही आवडत. तिच्या मी चाकू घालीन, डायरेक्ट चाकू. हम्म. बरं घे थोडे घ्या. नको बाई. माझा मान मोडून सावकाराचा मान मोडायचं नाही. मला सावकाराचा मान घेते घेते मी. सावकार त्यांना मला लईच गुंगल्यावानी होत. आजपर्यंत सावकाराचा कोणी हात मोडला नाही. कविता तू हात मोडला तर मग सावकाराची काय? मी सावकाराचा मान मोडायचं, तुम्ही का मान मोडायचं पाहते, मी सगळं मोडून ठेवीन. नाही झालं मोडत खरं. मान आहे ना, पहिल्या रात्री बसून मानावर सुद्धा करीत नाही. असं ना दे ना. पहिल्या रात्री ना लय औशी ना आला होता, पण त्याला नंतर काय वाय वाताचं दही वाताचं झालं काय माहिती. परत आहे ना त्याने मा विषय सोडला बाई. आता मरणाची तरसू राहिले. मी कधी येतो घरी, कधी ते उठत सुटत तर रंबीच्या घरी जातोय. तुला आहे ना, तो गेला रंबीच्या घरी, सावकारीन तुझ्या घरी. चल नाही घरी, नाही घरी नको बाई. चाल चल. मला धर, मला धर, मला धर, मला धर. कुठं तुम्ही धरायची तुमचं? जेवढं धरते तिथं पकड. हळू हळू. आपण कुठं आलो? सावकाराच्या वाड्याला. तुमचा वाढ सावकाराचा वाडा, सावकाराचा वाडा. एवढा बाई मोठा? बाई तुमचा आहे बाई वाड्यावया. वाढ? बाई वाड्यावया, सावकाराच्या वाड्यावया बाई. चला लय बाय आता सावकाराच्या वाड्या. चल. त्याचं लयच मोठ आहे हो. हा मग मोठं सावकाराचं मोठंच राहत ना दार. हा. चला चला. एवढं तुम्ही कोंडवाड्यात काय आणलं मला इड? भेट ये सावकाराचं शिवासन. काय आहे वासन? शिवासन आता वासून पाहू ना आपण. इड माहीच वासू राहिली गरमाटाने. बरं कसं वाटतंय? वाढ वाटतं ईद आल्या. केवढं सावकारचं बघितलं काय अजून कुठं काय पाहिलं? इस्टेट. हा प्रॉपर्टी भलती मोठी. तुम्ही मला हेच दाखवायला आणलं का? मग इड मी आधी घाबरले. मी म्हणलं काय दाखवायचं. बरं याच्यातून तुला काय काय पाहिजे? काय इस्टेट मध्ये काय काय पाहिजे तुला? मला विसा काय पाहिजे? तुम्ही जे जे देशान ते ते घेईन. काय काय? तुम्ही जे जे सांगशान ते ते घेईन. तुला काय हवंय? तुमच्याकडं काय द्यायला? तू म्हणशील ते. हा का? तुला माळ करू? कायची? सोन्याची. तुमच्याकडे आहे का?
हाय मला आहे हम्म. आणि मला तो चपल्या हार करायचा, थांब चपल्या थांब थांब तुला लगेच माग खुश करतो. बाई मला लईच गरू गरू राहिलं बाई. असं काय औषध काय नव्हती एनर्जीसाठी. हे ना आता वसूल करून आणलेले, हे वसूल करून आणले आता स्पेशल तुझ्या करता. बापरे एवढं. बघ बाई बाई बाई. सावकारला खुश केलं तर तुला खुश. चला ना मग. टाकायचं टाक. हाऊस आली तुला. लयच भारी वाटू राहिलं बाई इथं. लयच भारी वाटू राहिलं. हा का? आणि मला काही नाही का भारी वाटत, त्यापेक्षा मला लय भारी वाटतं. हा ना. असं मी सारखं कधी हे पाखरू माझ्या ताब्यात पडन, कधी असं माझ्या खुशीत बसन, असं मी बघत होतो. हा ना. खुश आहे ना? खुश आहे का? खुश झाली ना कोण खुशी? तो? खुशी तिकडे जाईल असेल, मला नाही माहिती. लागवडले जाऊ दे, आपला तर कार्यक्रम झालाय ना. बाकीचं हो काही कोण येतं सावकारच्या घरामध्ये. आता हिला इडच कोंडून ठेवतो, परत एखादा चान्स हाणतो. सावकार हे पटत का तुम्हाला? काय पडतं हा? काय पडतं? खुशाल तुम्ही हे करते ना असे करते, सुनबाई बसेले इड झोपेले. हा मग तुम्हाला काय झालं? काय झालं म्हणजे मी तिचा सासरा आहे. मग लाईनीचे ते पैसे आणून द्यायचे. पैसे तर द्यायला करता चालतो ना मी. पैसे द्यायचे मग रुबाब चौदा. आज मी पैसे देणार होतो, दे पैसे. पण हे दे मावाला भरून. कंच भरून आता हे सुनाला काय झोपवलंय? काय झोपवलं? तिला आजारी झाली म्हणून झोपवलंय. तिला सुई मारली एवढं. आजारी झाली ती? हो. हो सुनबाई उठा, हो उठा, हो सुनबाई उठा. हे काय तार आहे? कोण आहे तुम्ही? अहो तुमचे सासरे आहे आम्ही. सासरा मिळाला. मिळाला? अरे काय लाबाड्या करतो? सासरा आहे म्हणे मी. सावकारा एवढे लाबाडे नको करू. पैशावरून अशा सुनात हे करतो का तू? हा एवढा नालायक वागतो का तू? सावकार असल्या म्हणून पैशामुळे काही बोलितो का? जरा आवाज खाली कर अरे ना. बाबा गरिबांना असं करू नको. घर साफ करायचं विचार करायचा थोडा. तू सावकार आहे म्हणून माझ्या सुनासंग झोपणार आहे काय? कुठं हा? झोपलो? हा कुठं झोपलो? कुठं झोपला म्हणजे मला दिसतंय समक्षा. याज वसूल केलं बाकी ना रुबाब करून. अरे व्याज झालं तो आलं, याचा पुरताच बोल तू. काशा लोकांचे गरिबांचे असे घर नको बुडू दादा सावकारा. गरीबाचे घर वाढवले मी, गरीबाचे घर बुडवले नाही. अरे पैशाच्या याच्यावर जोरावर जाऊ नको तू दादा. नको डोकं खाऊ चल. हा कोणाची बरोबर चालली? कोण आहे? हो सुनबाई उठा बरं. हे काय केलं तुम्ही? हा साधड कोण आहे? साधाड नाही, सासरा आहे तो आला सक्का. हा मला सावतर बी सासरा होता का? सावतर बी सासरा होता मला. सासरा आहे तुला? मला 2 सासरे आहे का? अरे 2 नाही, एकच सासरा आहे तो सक्का सासरा आहे बाई. मी काय म्हणतो, सासरा बिसरा गेला चुलीत. हा सासरा गेला चुलीत. अरे माझ्यावाली सून स्वतः घेऊन झोपलाय तू म्हणतोय सासरा गेला सून. आता माझा बाप तिचा सासरा होणार. तू चल लिख. म्हणजे आम्ही केलं ते काहीच झालं नाही का? माझ्या घरात बडबड नाही करायची, बाहेर जाऊन बडबड कर. साधडे निघ. चाल चाल पुरी चाल. सावकारा तुझ्यावाले पैसे बुडाले, सगळंच बुडाला. आता तिला ठेवून देणार नाही मी आता. तिला ठेवून घे. सावकार कसं काय तुझे तू? पैसे दे. पैसे द्या ना, बुडाले. 1 मिनिट थांबा. 1 रुपया भेटणार नाही तुम्हाला. सोडा मला. कसं काय सोडा? माझी सून आहे तू. आम्ही आहे तर मग काय मला काय आता मारून टाकतो का? मारून नाही टाकेत, तुला न्यायचंय आता घरी. तुझ्या नवऱ्याला मी सांगतो या सासरा पडत चाललंय. सासरा? हा सासरा आहे, सासरा ओळख. पैशाच्या दुंदीत नको जाऊ तू. चाल मी चाललो घेऊन. चाल चाल चाल. तो नवऱ्याला सांगतो आता. सावकाराच्या ताब्यातून वस्तू मैत्रा. सावकार तुला कचकच माहिती नाही. जर नाही होती तुझ्या घर जप्ती आणली, तुझ्या घर 50,000चं कर्ज आहे ना, तुझ्यापाशी 50 रुपये द्यायला नाही, तुझा स्टॅम्प करून गेला घराचा,
तुला उद्याच्या उद्या घरात ज्या बाहेर काढतो त्या सुनाला घरात घालतो तर याला सावकार म्हणते. नाच कोणच्या लागला एवढा सुनावाला झाला का तुला लावायची? काय रे? तुला माहिती ना हा आपली बायको थोडी बाहेर गेली म्हणून. हा हं? हा आता ना सामान भेटेल का आपल्याला तेव्हा बसलं. पाहायला लागेल मग. हं? पाहायला लागेल. हं? पाहायला लागेल. जर चांगलं भेटलं ना हा तुझ्या बायको सारखं जर असं चांगलं देखणं जर असलं ना हा एखादा एकर जमीन नाव करून द्यायची डायरेक्ट. लगेच दिसेल. एक एकर. खरं काय? हा पण तुझ्या बायको सारखं पाहिजे का? नाही तर असं कसं शंभर नंबर नाही नाही दिपतो तसं दिन पाहू तसंच. 1 एकर काय 2 एकर बरं येईल बरं. तुम्ही वर्षभर मरत हो कष्ट काय संपल एवढं तुमच्या जण भेटेल. आमच्या बापाला भेटणार नाही अड्या. 1 एकर. तर मला मग 50 एकर 1 एकर गेलं. जाऊ दे गेलं पण तू हाऊस आहे ना. हा हाऊस आहे की नाही? माझ्या हाऊस कांदे खाते. हा तू गडीच हौशी दिसतो मला. गडी हाऊस गडीने मला नाही नाही मालक हा हा हाऊसच आहे. हौशी. हाऊस मला आहे ना मला सगळं भरपूर आहे तिची काम करता पडली. हा तुला त्याची लय आवड बा. आवड माहिती आहे ना बायकोचं आपल्याला जमत नाही. बायकोला तिची आशा नाही. नाही निघून गेली काय? नाही आहे मग त्यात ना 4 महिने गेली बाहेर यात्राला. यात्रेला हो 4 महिने. काशीला नाही काशी गोवा काय असेल त्याला ते मग मी विचारित नाही. महिनाभर येणार नाही आता. 4 महिने डायरेक्ट 4 महिने. त्यापर्यंत आपली अवस्था तू लय तू लय कळ काढित तेव्हा ना. आता विलायच नाही ना काय करताय ना करणार करणार काम तुझं. जाळे जर पाहिले ना अरे तुझं काम करणार तो एवढंच दिलं मी करणार नाही का? हा? तिथे काम करणार हा? कशाला लोकांना खाऊ घालतो. हा का लोकांना खाऊ घालतो बरोबर बरोबर. आणि त्या बायकोला विचारलं तू आता मात्र कमालच किती होतो. अरे 1 एकर जमीन भेटेल 1 एकर. अरे 1 एकर भेटत पण तिला विचारायला पाहिजे ना. इकडं कापून आणणार तिची. अरे कापून नाही पण बायको आहे मावाली मग तिला बोलायला पाहिजे बोल मला. ना म्हणा 1 एकर डायरेक्ट. आणि आज बापा जर काढले ना काय कुठे दिसू कोटे दिस एकावर कष्ट करतो नि मरतो. कष्ट तो डोकं लावलंय भारी लावलं. तुला 2000 द्या पुढे कोण महिने देणार आहे रे? कोणी देत नाही रे. हा? महिनाभरावर राबून घेते. बरं मी काय तिची का कापून आणणार नाही का? 1 कोटीचा मालक होतो कोटीचा मालक अरे direct. जाऊ दे आता पाय. तुला सांगतो हा बाय. तू आहे ना तू डायरेक्ट फोलवर मध्ये फिरशील असं. अरे फोले रे कांदे पण मी काय करतो मी संध्याकाळी विचार घेतो बायकोला चांगलं प्रेमात घेतो. प्रेमात सांगतो त्याला ह्या बाय म्हणणं आपल्याला आयुष्याची मिळणार आहे म्हणून कोटी रुपये. कोट्या दिवस तुम्ही कोट्या दिवशी आपल्याला काम करायची गरज नाही. आपण लोकांच्याकडे दररोज जातोय. बरं मी काय वेगळं करणार आहे का? नाही आहे तसंच करणार आहे. एकदा केला पडला होता ना ते डोक्यात आणलं मी आहे मला बघ 1 टाइमची हाऊस. हा 1 टाइम फक्त एक दिवस. 1 दिवस एन्जॉय घ्यायचा. 1 दिवसाचा एन्जॉय करता आपण ना डायरेक्ट 1 एकर जमीन द्यायची. पूजा करता डोकं लावलो दोस्त करता नाही लावलं मग काय तो काय धन मागितलं माझ्या. नाही मी मित्र मालक आहे. हा मालक आहे पण तुझ्या करता काय मागितलं तू? मी काय म्हणतो आता काय टाइमपास करू नका लगेच जाऊन तपास. हा मी पाहतो विचारून लगेच आणि तुला मी संध्याकाळी सांगतो. जाऊ का? बरं झालं चला. त्याला सावकाराचा बाणच माहिती नाही अजून कसं काय पेस आहे त्याची बायको. वा जर सावकाराच्या ताब्यात भेटलं सावकार खुश. चला बाई पिठलं भाकर करून ठेवली कावाची. हा बाबा अजून काय ना कधी येतं काय आलंय वाटतं. नाव घेतलं ना आलं का हो एवढा टाइम का? हा मग आता काय काम करीत होतो नळ्या वडीत होतो. कायच्या नाळ्या एवढीच होती आपले पसरीत होतो ना वावरात. अच्छा तेच मी म्हणलं घरचं वळी ना कायच्या वाढायला गेले. पण ते जाऊन दे मर्दे. अगं मला एक बोलायचं होतं तुला. काय बोला ना. हो तो मालक आहे ना तो म्हणे 1 एकर जमीन देतो म्हणून नाव लिहून. आज कोणचा देव पावला? अरे देव नाही पावला तोच म्हणला. हा 1 एकर जमीन का? अरे 1 एकर जर भेटली तर तुला काय 1 दिवसानं काय होणार आहे? म्हणजे अरे हा अरे 1 दिवस कायच 1 दिवस फक्त तो जायचं आहे. कायला कामाला जायचंय कुठं? कामाला नाही त्याच्याकडे जायचं. हा त्याच्याकडे जायचं मालकाकडे जायचं ते कळालं मला. पण त्याच्या वावरात काही काम आहे का घरचं बंगल्यावर? नाही ते काम नाही. मग त्याच्याकडे 1 दिवस राहायचं रात्रीचं. रात्रीचं येतो मुर्दा बशीला तो आला. अरे हा 1 दिवस रात्री स्वतःच्या बायकोला काय दुसऱ्या खाली पाडून राहिला काय तू? अरे
एवढं लाज वाटते काही? अरे आपलं आयुष्याचं कल्याण होतंय. आयुष्याचं कल्याण होतंय म्हणजे काय? मी काय अशी काय हे वाटलं काय? एक- खानदानी पोरगी आहे मी. अहो कोटीची जमीन मिळते, आपण गाडी मध्ये फिरू मस्त पैकी. हा गाडीमध्ये फिरू. हा? तू ना आता ध्यानावर नाही राहिला, जसं जसं डंगर होत चालला ना तसं तसं चळू राहिला तू. निघ, तुला आहे ना माझ्यासारखी बायको भेटायची लायकीचं नाही रे तू. तू ऐक, मावाला जर ऐकलं तर तो आयुष्याचं कल्याण होईल. काय आयुष्याचं कल्याण नको, मी हो अशी ताई? फालतूगिरी करायला रिकामी नाही मी. अरे फक्त एकच दिवस तुला काय कायमच त्याची राहत आहे का? उलट तिकडं. हा? हे बाई स्वतःची बायको दुसरं जाऊ पाठवा, लाज लाज शरम कुठे गेली? हा, डोक्यात काही अक्कल आहे का अरे नाही? आयुष्याचं कल्याण करून घे. तू आयुष्याचं कल्याण कर, एखाद्या सरणावर जाऊन पड तू. निघ. अरे पाय ऐक, ऐ. आता मुर्दा बशीला याचा कसं तिकडं त्याचा जाळ झाला नाही असं बोलायला. हा, त्या मालकाला लाज वाटली नाही. मानावरा भोळा आहे म्हणजे त्याचा काही गैरफायदा घ्यावा का? हा, आणि याला बी शेण खायपुरती तरी अक्कल आहे का? हा, आपली एवढी जान जवान बायको आपण कसं काय एक रात्र का ना लोकांच्या ताब्यात पाठवा? याला इज्जत आहे का काही? काही इज्जत जाते का? यासाठी मला केलं की यांनी जवान बायको करायची, जवान बायको करायची. एवढं वराड नाचत कुदत घेऊन आला आणि आता असे धंदे दाखवू राहिला. जसं जसं डंगर होत चाललं तसं तसं चळू राहिले ती. हं, पण मी काय म्हणते, अशी एक एकर शेती तर कोणी देणार नाही. हा, आपला बी भलताही फायदा आहे त्याच्यामध्ये. तसं मी याच्याकडून तर काही होत नाही. कमीत कमी माहिती गंमत होईल. हा, माझा तर एन्जॉय होईल. चादाड्याला केलंय त्याचं, उठाना बी न काही बसाना बी खाली. असं एवढं एवढं करंगळी वाणी आहे त्याचं. त्याच्याकडून काही होतही नाही जातही नाही. जाऊ दे, वावरही भेटत, एन्जॉय भेटतो. जाऊ दे, मी आता काय करते, यायला जाऊनच सांगते का मी राजी आहे म्हणून सांगून येते. मग जाईन मस्त. चल बाई, देते सांगून पटकन. मज्जाच मज्जा मग. यायला लय राग आला भाऊ, बायकोला बी बोलायला नव्हतं लागत पण बोललो तर काय करते. गेली राग राग निघून. ए अहो ऐका ना, हा मी काय म्हणते, काय? तुम्ही ते म्हणले होते ना, हा जाऊ द्या मी राग रागात तापले चिडले. हा पण मग मी नंतर तिकडे बसले ना चाळीकडं, हा मग विचार केला शांततेत. बर. मी काय म्हणते, हा. मी तयार आहे या गोष्टीला. अरे तू तयार झाली ना? हा, मग मी काय म्हणते, यायला जा लय तुम्ही. लय आपलं आयुष्याचं कल्याण झालं भाऊ. अहो आयुष्याचं कल्याण झालं कुठं अजून? तुम्ही जाण पटकन हा, सांगा ना मालकाला. अरे लगेच मी करून आणतो ना, लगेच जातो आणि लगेच करून आणतो. पार पक्की खरेदी करून आणतो ते पक्की. खरेदी करा नंतर, पण त्याला पहिले इकडे पाठवा मालकाला. बर त्याला पाठीतो. हा, जा मग तुम्ही. जातो. आणि तुम्ही येऊ नका लगेच त्याच्या माग उदी नाही, उदी नाही, करीत. नाही, तुम्ही तिकडेच राहणार, थांबा. बरं बरं बरं, मी तिकडे थांबतो. दया नुसता डोक्याला ताण आहे बाई. जाऊ दे, मालक आल्यावर आता पाहू. मग माझे नाही दिली जमीन करून तर कमीत कमी माझे तर हाऊस मिटन. चालते, येऊस तर थोडी लोण खाते. चला. मालक तुम्ही हा, हा. या ना. सांगितलं का त्याला काय सांगायचं? सांगितलं. भाई सांगितलं ना, हं? सांगितलं ना. मग आहे का त्याला परवानगी? आहे ना मग. हं? परवानगी असेल तर मग मी द्यायला तयार आहे. हा, हा. पण नक्की द्याल ना तुम्ही? नक्की म्हणून. पहा बर का, पण कसं आहे, तुम्ही आता एकदा शब्द दिला, तुम्ही शब्द मोडीत नसतात म्हणे. हो हो, हं? मी काय म्हणतो, बरं झाली तयारी? हा, हं? वय झाली ना. मला खुश करणार ना? हं? करेल की, हं? करेल ना. हं? पण मला जर खुश केलं ना, मी तुला दुप्पट खुश करेन. आता तुम्हाला बोलवणं पाठवलं कशासाठी पाठवलं? खुश करायसाठीच पाठवलं ना. चल ना मग माझी. लगेच जायचं का? वेळ चांगल्या कामाला वेळ कशाला? हं? होय बरोबर आहे. चला मग. चांगल्या कामाला वेळ कशाला? चला. आज मी सुद्धा खुश वाटते, मनात खुश. मस्त आहे बघा तुमचं.
हं? हम्म, मस्त म्हणलं. काय बरं मी काय म्हणतो, हम्म, तुला असं एक विचारायचं, हम्म. तुझ्या नवऱ्याकडून तुला सुख भेटतं का चांगलं असं? नाही हो, कशात काय, त्यांच्याकडून जर भेटलं असतं तर तुम्हाला बोलवणं पाठवलं असतं की. हं? अगं तुला आता मी राणी करणार आहे, राणी. पहिले राणीचे हाऊस मिटवा. नाही का? ये बाहेर यात. हा कसं काय वाटलं? भाई, हं? तुमचं दणका म्हणजे काय भाई, लय खुश झाली मी. रामपर सुटवलाय आपलं. तू खुश तर मी खुश. भाई, असं भारी वाटलं ना, हं. तास आनंद कुठंच नाही. बरं मी काय म्हणतो, हा असं जर तुला कायमचा आनंद घ्यावा ठरला ना, हा तर त्याला काय मार्ग काढावं लागेल? म्हणजे त्याचं मार्ग तुला राणी बनवायचं, कसं कसं बनवायचं? ऐका ना, मी काय म्हणते, मला बी तो असा म्हातारा नवरा आवडत नाही. हं. आणि तो काम आहे काय करतो, गडी आहे. हं. मला असं स्वप्न कसं होतं, मी मस्त एखाद्या राजासारखा माणूस असा आणि त्याची बायको व्हावा, असं स्वप्न होतं माझं. माझं एक स्वप्न आहे का तुझ्यासारखी बायको मला भेटा. मग तुमचं स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे, तर काय आहे मग तुम्ही टाइम लावी त्या घेऊन उरकून आपलं दोघायचंच. तो नवरा आला ना त्याला लगेच चाल तुम्ही तुला ओळख. आता असं बी तुम्ही बायको आणि सगळं केलंच माझ्या संग. हा, मग आता राहिलंच काय. मग तो नवराला का त्याला सरळ म्हणतो, तू कोण, मी तुला ओळखत नाही म्हणा, माझा नवरा आहे म्हणा, तू कोण म्हणा, त्याला काढून दे. पण तुम्ही आधी माझ्या संग लग्न करा. अरे करते रे, त्याला काढ ना. हा ना, त्याला हाकललं का तुझ्या संग लग्न करायचं आहे मी. सगळं आपल्या इष्ट कधी मालकीन तू असते. मी कस काय हाकलू त्याला, सरळ सांगा म्हणा आता आमच्या दोघं जुळलं म्हणा. चालेल हा, आम्ही दोघं एकमेका संग लग्न करणार म्हणा, त्याला हाकलून द्या. चालेल, येऊ दे खरी. तो काय येऊ राहिला तेव्हा, पानतीने येऊ राहिला तेव्हा. जाऊ दे हा, जेवण त्याला सांगतो. येऊ राहिला तेव्हा पाहिलं कसं लव लव पाहत होता तिकडून. मला झाले खुश. हा हा, खाल्लं का बस उभा रे. इकडं आहे का आता, तुमचा माझा काही संबंध नाही राहिला. कसं काय? कसं काय म्हणजे, हा आता इथून माग मी मोल करीन होते इडली, हा, आता राणी बनून राहणार आहे, खाणार आहे. या म्हणजे तिनं जमीन दिल्याबद्दल गेली का? जमीन दिल्याबद्दल नाही, आम्ही लग्न करणार आहे, लगीन. सांगा ना मालक तुम्ही. आता तू ना आता आम्ही लग्न करून जाणार रे, तू तू वाट चालून घ्या आता. शबास. दुसरी पाहून घ्या एखादी तुमच्या बरोबरची, डंगर पाय एखादी. माहिती तुमची जोडी बसत नव्हती. निबार काम केलं मावाला. मी काय म्हणतो, बडबड नको करू. बडबड न करू म्हणजे काय, मी फसलोय. तुम्ही काय असे बी कवळे नव्हते, तुमचं निबर काम करायला तुम्ही काय निबर झाले होते. असं नाही, गडी म्हणून तो वाचन त्याच्या बायका पाळवायच्या म्हणजे अर्थ नाही. तुला दाखवू का अर्थ? हा, त्याच्या 2-4 मुस्कडत द्या लावून लगेच मार जाईल खायचंय ते. का? आता मारे तो वावरात आहे, तू मारशील, तो घरात आहे. तिला विचार बरं, मालकाला कार्य अरे करतोय, तुला काही लाज आहे का सादड्या. तिला विचार, तू नवरा का विचार बरं तिला. अरे मावाली बायको पळितोय तो म्हणलं काय, त्याला काय अरे नाही बायको करते. नाही पडायची, आवाज खाली कर. तू आहे ना आता बायको शिस्तीत माझी नाही, ती. नाही तर या बाई बायको इकडं. माझी ती. अय सादड्या, हा, ही चप्पल आणि तो तोंड आहे, मग निघतो का काय इडून. मग तिला विचार, तू नवरा का विचार बरं तिला. आता गेली बदलली न ती काय सांगते आता. मग आता तू निघ, हा, निघ आता. हाकला ना तुम्ही धक्के देऊन. म्हणजे असं केसाना गळा कापला मावाला तो. तू जातो काय? नव्हतं माझ्या देण्यात आलं माझ्या मनात, बाई बाई माझा केसाना गळा कापिला. हा हा, लिख लिख हा, लिख. अरे बाबा माय बायको आहे ना, काय करतात निघ अय म्हणतो. सादड्या, मी सांगितलं ना मी तुझी बायको नाही म्हणून. तिच्या लावर तू तिला लाव 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 मारे लाव. निघ निघ. अरे लग्न करून मी आणलं आता आमच्या दोघांचं लग्न होणार आहे, सांगितलं ना मी. म्हणजे आता त्याच्या मागं पळायचं. निघ निघ तू निघ निघ. अरे अशी लुटू नको रे. सांगा हो मालक, तुम्ही तरी सांगा. त्याच्या बाहेर नाही जाणार. लिख. मी कसं मारू आता, तुम्ही मारा ना, मी बाय. अरे मी कुठं जाऊ दादा, आता काय राहिली मला जागा ठेवली का तुम्ही. आता काय भीक मागू काय. भीक माग नाही. हा, काय खरंच भाऊ ग मालकन, खरंच बायको. हा, बरं आता काय मी काय म्हणतो, आता तुला कोणतं टेन्शन राहिले का? झालंय ना आता, टेन्शन कुठलंच नाही राहिलं. मी काय म्हणते, अशी तुमची बायको घर सोडून निघून जायले. वारेले वारेले का तुम्ही, तर म्हणे निघून जायले. वारेले. मी काय म्हणते, ऐका ना मग, नाही का आपण काय करू माहिती का, आता सरळ आता मंदिरात जाऊया एखाद्या, माळी घेऊ टाकून. नाही कोटं जाऊ होईन का? मग माही पहिली फारकत नाही मिळेल ना आता. पैसे जाऊन करतो आपण.
हा का? जेवढ्या माल जेवढ्या ताले नाही तरी काही हाले. हा ना. काय करावं बाई, कुठं गेलं हे चादड काय माहिती. हा, दिलं घरच्यानी डंगर गळ्यात घालून. माझं वय काय त्याचं वय काय, तरी मी नाही म्हणत होते. मा बापाला आहे ना भाड खायला लागते, मी तर म्हणते लेकीची भाड खातो म्हणून मला ना असा नवरा दिलाय करू. यानं भरले त्याच्या तोंडात पैसे. हा, याचं काही उठतही नाही ना त्याच्यात बी, सारखं मुक्क गच पडेल. त्याच्याजवळ झोपावं बी ना तर ते तिकडं थोबड करून झोपत. काय करू बाई, हा तर डोकंच काम करेना. त्याच्या पायी मा इच्छा मारायचं काम आलं ना. हं, मला काय आहे का नाही, आता काय करावा. कुठं गेलं काय भया, ते तिकडं काय चाललंय. हाच घरी कोणी नाही, चांगला मोका आहे तर चोका मारून घ्यायचा. चादड्याला तेवढे समजत नाही. हं, खुशाल तिकडं जाऊ राहिलं ते काय आपल्या ठकीच्या घराकडं. ओ इकडे या ना, तिकडे काय चालले तुम्ही. तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही. इथं उभे राहा, मला काल वडी ती. अशी उभी राहा ना इकडं गचपडी घ्या ना. हा, हा, मी काय म्हणते, काय म्हणते. रात्रीच झोपल्यावर हा. तुम्ही दुसऱ्या आथरुणावर काय कल्टी मारी द्या. ती गोदडी काय शेजारी आथरून ठेवी अरे. तुमची झक मारायला. गंज मी हा? नवीन कवळी बोर केली म्हातारपणी. हा गंज मला सोन्यासारखी दिली. हा, मग पण मग तुमचं तरी- कुठं दुखत दुखत कुठं तुमचं अरे पण ते मला होतच नाही ना रे. होत नाही. हम्म. मग लग्न कायला केलं तुम्ही, झक मारायला गेलो का. आवनीच आडूसा म्हणून बुजगान म्हणून केलंय. मग तिकडे दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी करायची होती. अरे. चला घरात आता, चला घरात लोक. नको 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 चला ना, नको नको चला म्हणले मी. नको 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 नाही नाही चला तुम्ही. नको अहो चला ना नको नको. भया, मला नाही माहित तुम्ही आलेच पाहिजे का? अरे आला येतो. ऐका ना, चला ना. हो अरे मला मूडच नाही रे. अहो तुम्हाला नाही मूड अरे बायको मला मूड नाही. हा. मूड नाही मला. अहो पण माझ्या मूडचं काय करायचं मग मी. काय करायचं म्हणजे. हा, मग बायको काल केली मी. झक मारायला गेली तो बायको. मी जातो आता. ए बाबा कुठे चालला. जातो जातो जातो. हा? आता का बाई मूड नाही. अहो पण मी काय करू, माझ्या मूडचा आता मला तर राहावं ना बाई. आता 2 हप्ते झाले तर आता माझ्याकडून काय राहावलं जात नाही. मी पाहिन त्यावर पाहिन, नाही तर सरळ मायराचा रस्ता धरीन. आता कायला झक मारायला, त्या मायराला कायला जाऊ, त्या बापाचं थोबाड पाहायला. माझं म्हणणं आहे इकडून इकडेच कुठं तरी निघून जावं, कोणा माग तरी. कमीत कमी तो बाबा जीवाला तर सुख शांती देईन. बया काय सकार बस राम 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 राम. काय करतो. काय नाही बसले बा. माझ्या आता- बायकोचं माझं झालं भांडण. माझ्या आता काय नावताना बायको केली जाणार कार्यक्रम अरे चालला नवतरणी तर केली पण चला, मला चला, मूड नाही ना दादा. मग म्हणणं म्हणजे मला मूडच येणार. काय का झालं बरं काय झाली भानगड कोणाला. बायको गंज ओढी ती मला घरामध्ये दररोज. तुला बायको उडीची हा, तरी तुला म्हणून नाही. मला मूडच येईना. काय भानगड? पहिल्यापासून आहे का आता झाले. अरे आता झालं ही केल्यापासून रे. बायको वारली मग ही मागून कवळी पोर केली. त्याला काय म्हणजे नंतर बेतर तर नाही झाली. आता काय सांगता बाबा, निशी वरासारखी आळीच करून आणली. काय कामाची काय कामाची म्हणजे. येर मस्त पाणी ताण वर लागली पण ते पाणी अहो, ताण लागली पण ते मला ते येत आहे ना. हेच वय ना हो. काय झालं असं तर तू हात्या घेतली हात्या लक्ष्मीचे रे. पण तू काय विलाच असं तर कर ना दादा. गेलाच काय हम्म? त्याच्या आईला तुम्ही ना इतके हा. बिनडोक माणसानं काहीतरी उद्योग करावं काहीतरी विचारावं कोणाला. तुला असं फाना करशील ना हा साड्या आणि ताट वशील तू ताट असा डुलक्या हायची. मग दे ना. खर्च आहे त्याला फुकट नाही. अरे खर्च घे बाबा पण मावाला नीट कर. का बाई 50 रुपयाला एक गोळी असू दे. बायकोला एक गोळी घ्यायची तो एक गोळी घ्यायची. बरं. तुला सांगतो हा तो पाणी टाकलं तरी गार होणार नाही. पाणी टाकलं तरी गार होणारच नाही. असंच झालं पाहिजे. हा? नागोपा डुलायला लागला पाहिजे. सकाळच्या पारी ना हा. हागाच्या टायमाला तुला हात टेकून उठायला लागेल असा पावर त्या गोळीमध्ये. याला मग तर लय बेकार आहे रे. कमीच होणार नाही. असंच राहणार ती या. खाली होणारच नाही. मग तर असंच आता पाहिजे. होतच नाही असं. नाही नाही. काहीच नाही. अरे ती बळत वडी ती बाबा. त्यानं फार मान टाकली का फार मान म्हणजे बा जुळजुळा झाला. काही हाताना ओढून ताडून काही वडू नाही वय ना काहीच वय ना. जाम पडलं जाम पडलं. अहो मी एक तर म्हातारा माणूस. म्हातारा माणूस तुम्ही सांगा का. म्हाताऱ्याने 80-90 वर्ष पोतर तरी राहते माझं. माणूस मात्र झाला पण मन मात्र नाही. ते अहो तो खेळ मनाचा आहे. नाही नाही आता मी हौसानं केली का नाही बायको. हा. हा
हावसानं पाखरू आणले हम्म. पण त्या पाखराचं मनच त्याला दानच भेटाना खायला हा. त्याला खाद्य नसलं त्या पाखराचं काय विषय? मानावं काढतो. काय? ही गोळी न लाली हा हिला लांब कोळी तुझ्या बायकोला दे हा आणि ही गोल आहे ना हा ही तू खाय बर बर मला सांगतो हं. तू आहे ना तू आणि एखादा टाळजवळ ठेव घाम पुसायला हटू शकत नाही तू वेळात बोल. आयला तो मरेपर्यंत नाव जरी विसरलो शिरपतराव यायला मग बोला म्हणून बायको खरं- सुद्धा म्हणाय काय- आईला म्हातारा आहे पण म्हाताऱ्याला भरलाय चल आता नाही, पाणी ओरडा- ठेम ठेम गळ आता काय सांगायचे हो ढगाला लागली इकडं. बघा हा. मग तुम्हाला जेव्हा तुझा माझा जुळा पाणी छम छम गळ म्हाताऱ्याला मारलाय चढ हा घे आणि दुमसून आज जाऊ का मग हा जाय जाय चांगला कार्यक्रम जात नाही की माझ्या बाला मागून कस काय होत हो बायको होय काय आहे? इकडे काय याचा मुर्दा बसवला, याचा काय झाला, याला काय रोग आला आता? काय झालं? रोग नाही आला मला, काही नाही आला. मी आता एक प्रयोग केलाय. कायचा? तिकडच आग लागू दे प्रयोग. अरे तू ऐक मावला एवढ्या. काय? अरे मी एक प्रयोग केला मस्तपैकी. दोघांना 2 गोळ्या घ्या आणले. कायच्या मारायच्या का? देऊन टाक एकदा. अहो मारायचे नाही, आपल्याला पावर आला पाहिजे ना. मला येते का पावर? मला येते का पावर? मग मला काय गोळीची गरज आहे? तुम्हाला गरज आहे गोळीची? अहो तुला असली म्हणजे मग मला येईन ना पावर. मी एक घेतो तू एक घे. मग दोघाला आणल्या गोळ्या? हा दोघांना आणले. थांबा बरं, मग मी पाण्याची बाटली देते तुम्हाला. हा दे. पटकन गिळा पटकन. हा हा गिळा पटकन. अरे मी म्हातारपणी केली की नाही बायको? केली बरं का? उपकार केले बाबा, तू आवर ना पटकन. मला अरे दम निघाला ना बाबा इकडं. कवळी पोर मी काकडी आणली, तुला मी गोळी आणली बाई. आणि ती गोळी आण इकडं. आणि तू पहिले गिळ गोळी. मी घेतो. तुला करंट आलं पाहिजे. मा काय नाही, तू असं लुळ. तू घे आधी, तू घे आधी. मला काय नाही, मला पावर यायलाच आहे. मला हा बाई, लग्न झाल्यापासून पावर येईल मला. मी लबाडी करीत नाही. या बाई मला हा, आणि मग तुला तू गिळ पहिले. तू एकदा घे, मी घेते. तू घेत कर मग पाय पावर. याचा मुर्दा मग पशी. मग तू येईल माहित असती. मग पाय म्हणशी कस काय म्हाताऱ्याला आला पावर. नाही जर 16 मला मला पुढं घातल्याशिवाय ना तू मारायचंच नाही. 16 वर्षाच्या पोरावानी जर नाही तर तरी आली तर मग बोल म्हाताऱ्याला. हा, वर ढगाला लागली कळ, म्हाताऱ्याला भरलाय चढ. आवर पटकन बाबा, आवर. यायला खरंच गोळी बर. उठलं का? उठलं बघ. जरा दमानं उठ का झालं लगेच उठत का? किती टाइम तूप लागतो? काल्याला लगेच रूप मागती तू. उठलं का नाही? अरे बाई. अरे बायको, अरे काय गोळीचा पॉवर आहे? काय हे? तुला लयच आला काय तू पॉवर महाबस? हा चला ना, घेऊ ना करून. अरे करून घेऊ पण तर दमानं तर घेशील का नाही? किती दमाने घ्यायचं आता? अरे जरा दम धर बाई. मला बायको मला दम निघा ना. अरे दम नाही निघाणार पण पाहू. आता शिकतो गोळी घेतली जरा दमादमानच ते चाललं. नाही ना, चला ना करू ना. चला ना. चला पण असं आहे. ओ बाई, हे तर झोपलं बाई. आता ग म्हणे मी लय पावर आणलं ना, आता पाय ना पावर. 16 वर्षाचं पोरण आता का बाई? हे तर वर टिरे करून पडले. हा, डोक्याला ताण झाला बाई. काय करावा? हा, शिरपत भाऊजी तुम्ही या ना, मध्ये या. कस काय येणं केलं तुम्ही आज? कस काय आलेत? आलो जोडदार फिरत फिरत. बसा ना, कडी लावत आहे ना. लय वार येत, लय थंडी वाजू राहिली. हा सारखं बाया. हा का आपला काय बाई म्हणे 2 गोळ्या घेऊन आले होते ते. मला एक चारलीन, स्वतः एक खालीन. काय झोपले आता, काय सांगावं तुम्हाला आता मा दुखणं. झाला कार्यक्रम झाला.
तुम्हाला कस काय माहिती? हं? तुम्हाला कस काय माहिती? तो परत झोपत मग कार्यक्रम करून झोपत. बाई कायचा कार्यक्रम आणि कायचं काय? तो कार्यक्रम राहिला बाजूला, दुसरंच त्याचं पांगापांगी होती. रात्रीचं झोपलं ग तिकडं थोबड करून झोपत ते. हा, जसं लग्न झालं तसंच आहे, वासावर ठेवले नुसतं. तो मला काय म्हणा, काय बायकोला बारी केली पण माझं ना काहीच व्हाय ना म्हणा. मग त्याला बोलले ती पावर तुम्ही दिली होती का गोळी? आलता का पावर त्याला? पावर का? आव त्याचा असाही होत नाही ना असाही होत नाही. अरे रे 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 रे. हा, त्याचं झोपतही नाही उठतही नाही, ते पडलं उताना तडक होऊन ती गोळी खाल्ली. तो कस काय होतो? भाऊजी मी एक खरं बोलू का आता तुम्हाला? आता तुम्ही जवळचे म्हणून मी तुमच्या जवळ मन मोकळं करीते, नाही तर मी कोणाला सांगितलं नसतं. मला आहे ना इतका मूड येतो मला सहीनच होत नाही. आता मला कोणीतरी भूक भागवली पाहिजे. ठीक आहे मी दम मारीन, पण याचं काय? ती दम काढीन ना. हा नाही तो वेगळं दुख ना मा वेगळं दुख नाही. ठीक आहे मी मनाला समजावीन का बाई गपरा जाऊ दे, आपल्या नवऱ्यालाच गळू व्हायले. पण मग खालचीला काय सांगायचं? नाही ती कशी दम काढीन? मग तसं माही गमत झाली. काय झालं? जशी माय बायको गेल्यापासून आहे ना, मला इतका मोडे पण मला ते भेटणंच असं वाटतंय ना. एखादी बाई जर भेटली ना तड 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 उडून गेलो का तर मग पण असं मला एखादं सामानच भेटलं. सामान जर भेटलं ना असं होतं वहिनी, त्याच्यात तोंड वाटत फेस पाडीन मी. भाऊजी हा बाई मी म्हातारा आहे, माझं मत थांबन, तो थांबन का? नाही, तुमचा बाबूराव सारखा उड्या मारित असं. सारखा झोपा 3 गोदड्या फाडल्या बाबूराव. मी नाही दुखी, तो लय दुखी, खूप दुखी. असा बाबूराव दुखी. पाहतो डोकून पाहतो काय आहे का काय, वाकू वाकू पाहत असं. परत पडून घेतो. परत तास 8 तास झाला का? भाऊजी मी काय म्हणते ते जाऊ द्या, आता बोलण्यात वेळ वाया नाही घालवायचं जास्त. हा बा तुम्हाला बी अडचणच आहे मला अडचणच आहे. हा, तुमचंही होत नाही, माझंही दम काढीत नाही. हा नाही तू काढती ती दम काढत नाही. हा तर मग मी काय म्हणते, तुमच्या बाबूरावला म्हणजे थंड वारं भेटेन एकदम. बाबूरावला हा त्याला त्याला जंगल दाखवायचं. जंगल की मंगल दाखवायचं. तो जरा जंगलात फिरून ये आणि मावाले पण आता इयर कोरडी पडेल, तिचं तिला पाणी भेटन. हा जमन. मग घ्यायचं करून. लय मला जातो बोलायचं. मग मी काय म्हणते, आता नाही कळले का आता लय झाले. ऐका ना आथरून टाकू ना खाली. आता तर बसले का आता इड येऊ ताण तडक पडेल. बिगर आथुराचं करीन, बिगर आथुराचं करीन. नको बाई माझे कपडे घाण होतील बाई, नवी साडी घेईल काल. आहे ना सगळं तू बस. माय मी आथरून तू सगळं टाकतो, सगळे पुढं पुढून माय मी करतो. आवरा पटकन बसा ना तुम्ही. मला आहे ना खरं शिरपत्र मला तर लयच भारी वाटत. मला खरंच लय भारी वाटतंय. मला काय थोडं भारी वाटतंय. बस ना शिरपत्र. तर नाही सोडणार तू नाही ना आज येळभर नाही सोडणार. असं काय करताय तुम्ही? कसं वाटलं आता शिक मा आत्म्याची शांती झाली बाई. अय तू आत्मा जाऊन दे. किती दिवसाला मा बाबरावला ती भेटले. मला तर खरंच लय भारी वाटलं. आता परत कधी? आता आहे ना मी तुम्हाला सांगते, ते चादडं नसलं बी ना तर चालन. मी फक्त त्याच्या नावाखाली आणि तुमच्यावर राहीन. मी तुला काय केलं तर 3 पोर काढतो, सोडणार नाही आता. हा जाऊ दे, ते बरं आहे नावाला नवरा म्हणून. पोरं जरी तुमचे असले ना तर मी म्हणून तुम्हाला काय म्हणले, तुम्ही म्हणे ते काही लावायची गरज आहे का? मला काय गरज आहे पाकिट बिकिट लावायची? पाकिट मग मला पोरं कशी होती? मी काय म्हणतो, पोरला ठेवतं नाव पट्ट्याचं करायचं. काय 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 म्हणलं मी? खरं शिरपतराव तुम्ही ना पठ्ठ्या मानून गेले मी तुम्हाला. हा अशा दिसत या पण बाई मा कमराला कळ लागली पण तुमच्या लागा ना. मी मग त्यांना तोंड वाटत तरी आता लय दिवसाचा उपास होता. 2-4 दिवस जर उपास सोडला मग ना अर्धा तास तुला सोडणारच नाही. हा ना बरं मी काय म्हणते, ठेकी म्हणजे ठेकी. हा
असं लय दिवसांना मला भेटलं आणि ठेकीचं माझा लपडं झालं. हं. मग ती 3 पोरं कोणचे ठेकीला तुमचे जाऊ एक दिवस रानात गाठ झाली ठेकीची माई ठेकीला लय हौस आली अशी. हं. जावा रानात धरली पाठीला कातड नव्हतं राहिलं की पाठीला लाल झालं. हा हालून 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 घसून घसून मला होती बाबा शिरपतराव तू कामले अवघड. हं. पाठ लाल झाली तू डायरेक्ट. तेव्हापासून ती रानात नाव घेत नाही. मग ते नको नको तुमच्या नादीला आपण अवघड आहे. हं, हं, हं. हं? हो दे पण ए बाई आता नाही ग बाई, बस झाली माय पार जिरलीच आता, फाटली ना माय पार. फाटले मग आपण टाच बरोबर हातायचं नाही. नको बाई आता, हं? आता नकोच, हं? संध्याकाळी करू तू आता. तर फारच मांडी घालताय ना का आग मारू राहिली आता, हा आग हो राहिली निश्चिती झाली ना पण तिची न्यायची ती म्हणजे डायरेक्ट इथं आनंद भेटला इड. त्याची नीती झाली ती दुईची नीती झाली एकदम. हम्म दुईची नीती झाली फोन. मग आता काय नाराज काहीच नाही, संध्याकाळी या मग. हं. आता परत कधी संध्याकाळी हं? संध्याकाळी यायचेत ना आता मी काय म्हणते, तो उठन तो बा परत आपले करायचे वांदे होतील, जातो मी. ते काय त्याच्यानं होतं नाही काहीच. हं. संध्याकाळी ना मस्त पातेलं भर दूध तापून ठेवते मी तुमच्यासाठी. हा गोळी एक गोळी काय तुम्हाला गोळी लागते नाही का? ना तुला मला हा मला आणा बाई गोळी, नाही तर मी दमच खाणार नाही. लय बेकार आहे तुमचा बाबूराव, लय बाबू बाबा. कस काय बाबर आपलं एकदा जर मध्ये गेला तर लवकर बाहेर येत नाही. गाम पुढतो का नाही. घाम तुम्ही अख्खा घामच काढला या आता, नाही तर लगेच दुसऱ्याला लटकशन तुम्ही. उठा. नाही जाऊ का जा. आलो परत. जा लवकर बाई. जाऊ दे बाई, आत्म्याची शांती झाली. कुठं काय खायला भेटलं ना, पोट भरलं म्हणजे बास. उठलं का बाबा बाबा लय गोळीचा लय पावर होता बाबा. यायला ओढताना बरा आळस आला बा मला. हा ना, बायको कस काय झालं? लय मस्त झालं. हं? बाई. आवडलं का तुला? असं अरे गोळीचा इतका पावर होता, हं. काय सांगू तुला. मी काय म्हणते, हं, ती गोळी ना बाई हं, अशी भारी आहे ना. हं, का तुम्ही काय करा माहितीये का, हं. ती गोळी ना संग खिशातच राहून देत जा, नाही तर घेऊन नाही या नाही, जा. आपण आता दररोज आणि जाऊ. दररोज आणायची. हा मग तुला पावर येईन आणि मला येईन. हा मी तर सांगते असं. मला तर ते समजलंय नाही भाऊ काय झालं आणि काय नाही. ते काय माहितीये का, हं? तुमचा आहे ना सगळा जीव त्याच्यात आला होता. म्हणून त्याच्यामुळे हा. समजलं नाही का. तुम्ही पडले होते तसेच, हं. पण ते उभं राहिलं होत. तो बरोबर धरून ते केलं भाऊ. हा मला सुधच नाही. हा तुम्हाला सुधच नाही कसं झालं आणि काय झालं. हा. बाय बाय बाय, मी आता काय सांगू तुम्हाला. आता मी आवडीनं केली, माई हाऊस पुरी करतो. जाऊन दे आता, मी म्हातारा आहे म्हणून, पण मावाली आशा आहे पुरी कर. अरे गादी कशी काय इकडे आली? तुम्ही उड्या का मारू राहिले? गादी का कशी काय गेली ती तिकडं? ते गादीवर आहे ना, हा. ते काय झालं आधी पलंगावर करीत होतो, पण पलंग लयच खटखट खटखट वाजायला लागला. हा मग खाली आम्ही गादी टाकली, मग गादीवर केलं, मग परत तुम्हाला उचलून वर टाकलं मी. एवढी हुशारीनं वागत त्या गोळीनं मला ताकद आली होती ना मस्त. ताकद आली, पण मला एवढं उचलला म्हातारा माणूस परत वर उचलला म्हणजे तुम्ही काय? काय स्वतःला म्हातारे म्हातारे करीत द्या काय माहिती. जाऊ द्या, तुम्ही आता आराम करा, थकेले असाल तुम्ही बी. थकले ना, मग लय थकलो अड्या. घ्या झोपून. मग त्या गोळी मला इतका संध्याकाळी परत गोळी घेऊन या फक्त. बरं बरं आणतो. हा मी आवरीते त्यावर आवर, आंघोळ आवर. करते परत आता. आवर आता तो आता चालून दे तमाशा. बरं झालं बाबा, भारी काम केलं. यायला आपली हाऊस झाली म्हणून तरुण बायको केली, म्हातारपणी काय का पण झालं आपल्याला बरं झालं. यायला त्या शिरपतरावनं गोळ्या दिल्या त्या, पण लय भारी काम केलं भाऊ. हं मला मस्त झोपून ठेवलं. हं बायको मोठी हुशार, वर खाट वाजत होतं खाली टाकलं. यायला मला काहीच समजलं.